एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापुरात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात रास्ता रोको। अमित शहा यांच्या विरोधात दादर विभागातील युवा भीमसैनिक आक्रमक। सोलापुरातील मर्यादित चौक येथे साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनिकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला हजारो वर्षांची गुलामगिरीतून मुक्त करून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिले। हेच आमचा जीवनपणाचा स्वर्ग आहे। त्यामुळे आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही। त्यामुळे अमित शहा यांनी राजीनामा देऊन संपूर्ण समाजाची माफी मागावी, अन्यथा भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री अमित शहा जे बाबासाहेबाबद्दल एकेरी भाषेत जे उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल आम्ही आज मर्यादित चौका येथे दादर विभाग युवा भीमसेनाच्या वतीने साखळी आंदोलन केलेलं आहे। त्या अमित शहाला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत नाही आंदोलन होत राहतील। माफी मागो अमित शहा, माफी मागो। मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, अमित शहा राजीनामा द्या। आजचं आंदोलन हे साखळी आंदोलन होतं की जे अमित शहानं जे बाबासाहेबांबद्दल एकेरी शब्दात जे बोललेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर क्या लगा रखे हो, 7 जन्म काढ, ते जे बोलले वक्तव्य ते अक्षरशः चुकीचं आहे। आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून हेच सांगतो की अमित शहाने राजीनामा द्यावा। याच तुमच्या माध्यमातून मी हे करतो। जय भीम। प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन व सर्व भीमसैनिकांना मानाचा जय भीम। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले की आंबेडकर क्या लगा रखे हो, अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता, तर त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या अमित शहाला या माध्यमातून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व, स्वतंत्र, समता मिळवून दिली। हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे। तर आम्हाला तुझ्या त्या देवांचं स्वर्ग नको आहे एवढंच सांगून मी त्याचा जाहीर निषेध करतो। जय भीम, जय संविधान। तमाम भारतातल्या आंबेडकर प्रेमींना आणि भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम। खरं तर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वतंत्र होऊन या देशातला 18 पगड जातीचा तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता। 26 जानेवारी 1950ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं। या 18 पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला। त्या बाबासाहेबांच्या विरोधात, त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा, आमचं दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे, त्याच्या त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन, अमित शहा म्हणतात की आंबेडकर एक पैशन है, तर शाहजी, अमित शाह, ये पैशन नहीं, इस देश का शासन है, और सिर्फ शासन नहीं, हम सबका वो ऑक्सीजन है। इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो, इस देश का कोई भी माइकल बाबा साहब आंबेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी, पर उसके बाद भी अगर माफ़ी नहीं मांगी तो अभी ये महाराष्ट्र है, देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रहेगा। आपको शासन करना है तो बाबा साहब आंबेडकर के पाँव चाट कर ही शासन करना होगा, ये तय कर लो। यही बोलूँगा और जाते जाते मैं इतना ही बोलूँगा, आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधान दिला आहे तो फक्त संविधान नाही, तो आम्हाला आमच्यासाठी जगण्यासाठी दिलेला आत्मभान आहे, आमची ताकद आहे, आमची ऊर्जा आहे, आमचा श्वास आहे। संविधान असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या कोणीही या देशातला मायकलाल असेल, तो सत्तेतला असो नसो, पंतप्रधान असो, राज्यमंत्री असो, कोणताही गृहमंत्री असो किंवा तुम्ही कोणीही असो, तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठं नाही, तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा मोठं नाही आणि कधीच होऊ शकत नाही। जोपर्यंत हा आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार, करणार आणि करतच राहणार। जय भीम।